उमेदवार भारती पवार आपल्या सोबत आहेत। काही काय सांगाल, आज पिंपळगावमध्ये पंतप्रधानांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नरेंद्र मोदी स्वतः जनतेला संबोधित करणार आहेत। कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं? फिर एक बार मोदी सरकार और अब की बार तो 400 पार। जनतेने ठरवून टाकलंय या देशाला सुरक्षित ठेवायचं आहे तर परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी। जनतेने ठरवलंय या देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जायचं आहे म्हणून पंतप्रधान परत एकदा नरेंद्र मोदीजी। आणि माझा नाशिक जिल्हा, माझा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाने सुद्धा ठरवलंय की आम्हाला परत एकदा या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच हवे आहेत। आणि विरोधकांना मात्र आज फार पोटात दुखायला लागलंय आणि म्हणून त्यांनी अपप्रचाराला सुरुवात केली। परंतु आमचे नरेंद्र मोदीजी आमच्या नाशिक जिल्ह्यात येतात, श्रीरामाचं दर्शन घेतात, रामतीर्थावर जातात। आतापर्यंत एकही पंतप्रधान आले नाही। हे मात्र विरोधकांनी जाणावं, बघावं की देशाची संस्कृती, देशाचा सन्मान, आमच्या देवाचा सन्मान कोण करतंय याचा नक्कीच ते आज विचार करतील। नक्कीच ताई, आपण विरोधकांवरती निशाणा साधलेला आहे। मात्र आपल्या मतदारसंघात जर बघितलं तर कांद्यावरून जो आहे ते आपल्याला रणकंदन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कांद्यावरून राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कांदा देखील आता यंदाच्या लोकसभेत चर्चेत आलेला मुद्दा दिसतोय। कांदा प्रश्न आमच्यासाठी राजकीय नाही। कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमचं सरकार काम करतंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।